आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित सर, अहो कसली गोळी घेताय? उचलतच नाहीये. मी ट्राय करते. नाही उचलत आहे. मॅडम तुमचा फोन उचलणार नाही असं कधी झालंय? नाही म्हणी, आता वाट बघण्यात अर्थ नाहीये. तू तू जा तिला शोधून आण. अरे जा ना. हो हो मी जातो. स्वानंदी, या प्रश्नाचं उत्तर देणं तसं माझ्यासाठी कठीण आहे. म्हणजे स्वानंदी, आता आपण चांगले मित्र आहोत तर मोकळेपणानं सांगायला हवं ना मी खरं तर. अर्थातच सुजित सर. स्वानंदी, तू मला तुझा चांगला मित्र समजतेस, कारण आता मी तुला जे काही सांगणार आहे ते फक्त आणि फक्त माझ्या चांगल्या मित्रांनाच ठाऊक असावं असं मला वाटतंय, कारण मी कोणालाच सांगितलं नाहीये. सुजित सर, मी आधी पण तुम्हाला चांगला मित्र समजत होते आणि आत्ताही समजते. स्वानंदी, मी माझ्या मनातलं खोलवर दडलेलं सत्य तुला सांगणार आहे आता. प्लीज कोणाला सांगू नकोस, प्लीज. अहो मी नाही सांगणार कुणाला. हवं तर असं समजा की ह्या कानानं ऐकलं आणि ओठांवर बंद झालं. खरंच. अहो पण काय झालंय नेमकं? ओके स्वानंदी, माझ्या मनावर परिणाम झाला होता. वेट लागायच्या अगदी जवळ गेलो होतो मी. रादर आय एम डिप्रेस्ड. या डिप्रेशनमुळेच मधल्या काळात मी माझ्या आजूबाजूच्या माणसांबरोबर वाईट वागत होतो. तुझ्याशी सुद्धा वाईट वागलो. म्हणजे मला कळत होतं मी जे वागतोय ते योग्य वागत नाहीये, वाईट वागतोय, पण ते थांबवणं माझ्या हातात नव्हतं. मला कळतच नव्हतं मी का वागतोय, कोणाबरोबर वागतोय, कसा बसा सावरलोय सगळ्यातनं. ते म्हणतात ना, निसटण्याचा एक क्षण असतो तसा सावरण्याचा सुद्धा एक क्षण असतो. स्वानंदी, मनाची तयारी केली. या आजारातनं बाहेर यायचं ठरवलं. डॉक्टरांना भेटलो, ट्रीटमेंट सुरू केली. हे औषध त्याच ट्रीटमेंटचा भाग आहे. स्वानंदी, आत्ताच सगळं स्वच्छ दिसतंय मला. आत्ता जाणीव होते मी मधल्या काळात कोणाशी किती वाईट वागलो त्याची. ह्या आजाराबद्दल मी कोणालाच सांगितलं नाहीये, मॉम डॅडला सुद्धा नाही. प्लीज जमल्यास तू पण कोणाला सांगू नकोस आणि जमल्यास मला माफ कर. मी तुझ्याशी सुद्धा खूप वाईट वागलोय स्वानंदी. मी कशी तुझी माफी मागू मलाही कळत नाहीये. सुजित सर, नका ना माफी मागू प्लीज. अहो मी कधीच माफ केलंय तुम्हाला, आणि आता ना तुम्ही बी स्वतःला माफ करा. अहो हा आजारच तसा आहे, ज्याला कुणाला बी होतो ना बेजार करून सोडतो. पण तुम्ही नका काळजी करू, तुम्ही व्हाल लवकर बरे. थँक्यू स्वानंदी, थँक्यू. जेवूया. अहो साहेब जरा सावकाश. अहो माझी नाही कंपनीची गाडी आहे. अहो आम्हाला असं अलाउड पण नाही रेंटची गाडी कस्टमरला चालवायला द्यायला. अहो गाडीला काय झालं तर? डोंट वरी, गाडीला काही होणार नाही. आणि झालं तर पैसे भरून देईल मी. डोंट वरी. माणसाच्या जीवापेक्षा गाडी महत्वाची नाही. हो जरा साहेब सावकाश. स्वानंदी,
तू झोप शांतपणे. तशी आपली आज बरीच दगदग सुद्धा झाली. मी आहे. आणि तुम्ही कुठे जाणार? मी हम चले खुले आसमां के नीचे तारों की छाव में. खरं सांगू का स्वानंदी, तसे या कोंदट रूम मध्ये मला झोप लागणार नाही. आज मौका भी है, दस्तूर भी है. म्हटलं जाऊया बाहेर, मस्त मोकळ्या आभाळाखाली झोपूया तारे बघत. ठीक आहे, झोप तू. तुला काही लागलं तर मला फोन कर, मी आहेच. गुड नाईट. गुड नाईट. सुजित सर, अहो आधीपासूनच माझ्याशी असं वागला असता तर आपल्यात अंतरच आलं नसतं की. देवी आई, त्यांना लवकर बरं कर. मणी सरांचा मिस कॉल. ती राग यायचा मला मधल्या काळात सुजित सरांचा. असं वाटायचं हे माझ्याशी असं का वागत असतील. पण त्यांच्या तब्येतीचं कळल्यापासून रागच निवळला माझा. प्रयत्नही करतायत ते. आजच बघायचं झालं तर त्यांच्या घरी किती महागड्या गादीवर झोपत असतील ते, आणि इथं साधी ओशी नाही, गादी नाही. झोप तरी लागल का त्यांना? ची गाडी. काय साहेब? मामा नमस्कार. नमस्कार. या गाडीत जे 2 जण होते ते कुठे आहेत सध्या? कुठं जाणार? अख्ख्या गावात एकच लॉज आहे, तिकडेच गेलेत. मला लॉजचा पत्ता कळेल? हा, इकडनं सरळ जाऊन उजव्या हाताला समोरच लॉज आहे. बर ठीक आहे, चल. मामा थँक्यू. सुजित सर, अरे स्वानंदी, अहो तुम्ही हे पांघरून न घेताच बाहेर आले होते. तेच द्यायला आले होते. हे घेऊन झोपा. आणि मी झोप मोडली ना तुमची, सॉरी. झोपा तुम्ही. गुड नाईट. स्वानंदी, सॉरी. थँक्यू, खरंच थँक्यू.
स्वानंदी, तुझ्यासारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे बघ ना, मी तुझ्या बरोबर जे काही वागलोय ते सगळं बाजूला ठेवून माझी इतकी काळजी. हा काय वेडेपणा लावलायस? तू असं काही करणार नाहीयेस. स्वानंदी, समजाव तुझ्या कार्तिकी ताईला. जेसी, अगं वेडेपणा कसला आलाय त्यात? समजा एखाद्याबद्दल आपल्या मनात जी भावना आहे ती व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो की. तायडे, तुला मनी सरांबद्दल जे काय वाटतं ना ते त्यांना सांगून टाक. होय ना? सांगून टाकू ना? मला वाटलंच होतं की तू मला नाही म्हणणार नाहीस म्हणून. पण फक्त बोल बच्चन नाही द्यायचं स्वानंदी, मला मदत पण करायची. करशील ना मला मदत? कसली मदत हवी आहे तुला? म्हणजे मला असं वाटतंय की मी त्यांना कुठेतरी बाहेर जेवायला घेऊन जावं आणि तिथं आय लव्ह यू म्हणावं. स्वानंदी, तू मला सांग ना ग, त्यांचं फेवरेट हॉटेल कोणतं आहे? म्हणजे तिथेच घेऊन जाईन मी. अगं तायडे, मनी सर लई साधे आहेत. त्यांना असं हॉटेलातलं बाहेरचं खायला नाही आवडत. त्यांना ना घरचं साधं जेवण आवडतं. तू एक काम कर, तू ना त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी बनव. नक्कीच आवडेल त्यांना. जगा वेगळंच आहे बाई यांचं. आता मी स्टोरीची हिरोईन आणि मी चुली पुढे जाऊन बसू होय? तर जाऊ दे, हरकत नाही. मी बनवते त्यांच्यासाठी. त्यांना काय आवडतं सांग ना मला, म्हणजे मी तेच घेऊन जाते त्यांच्यासाठी. त्यांना ना पिठलं भाकरी लय आवडते, ते बनवतो त्यांच्यासाठी. मी उद्याच त्यांच्यासाठी पिठलं भाकरी बनवते. मी ना पटकन मेस मध्ये जाऊन चेक करून येते काय सामान आहे काय नाहीये. हा येते मी, बाय. स्वानंदी, मला माहितीये तू कार्तिकी त्याला खुश ठेवण्यासाठी हे सगळं करतेस, पण खरं काय आहे ना हे तुलाही माहितीये. स्वानंदी, तू तोंडाने बोलली नाहीस ना तरी तुझ्या डोळ्यात सगळं दिसतं. तुझे डोळे ना सतत मणी सरांना शोधत असतात आणि मणी सरांचं काही वेगळं नाहीये. तुझं साधं नाव जरी घेतलं ना तरी त्यांचे डोळे सगळं सांगतात. अगं स्वानंदी, तुझ्यासाठी मणी सर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात धावत येतात. आता ह्या सगळ्याचा अर्थ काय हे मी तुला सांगू का? हे असं शांत बसून मान खाली घालून काय होणार आहे स्वानंदी? तुला कळतंय का तू काय वागतेस ते? तू स्वतःच्या हाताने कार्तिकी ताईला मणी सरांकडे पाठवतेस. तुला त्याग करायचं तू कर ना, पण मणी सरांचं काय? तू त्यांना का गृहीत धरतेस? तू खूप चुकीचं वागतेस हा स्वानंदी. हे बघ स्वानंदी, जर का मणी सरांना कळालं ना की तू कार्तिकी ताईला मदत करतेस तर त्यांना हे अजिबात आवडणार नाही आणि ते तुझ्यावरती चिडतील. कळलं तुला? स्वरंदी, आपण फॅक्टरी व्हिजिटला जाऊ शकलो नाही म्हणून त्यांनी फॅक्टरीचा व्हिडिओ बनवून पाठवलाय. हे बघ, ही जागा आहे, इथे आपण आपली इन्व्हेंटरी ठेवूया आणि हे इथे आपलं ऑफिस. सुजित सर, मला असं वाटतंय की वर्कशॉप आणि गोडाऊन मध्ये जास्त डिस्टन्स नको आणि स्टुडिओ जरा लांबच हवा. म्हणजे
स्टुडिओला जर कोणी व्हिजिट द्यायला आलं ना तर त्यांना असं नको वाटायला की ते कारखान्यात आले. एक्झॅक्टली, मला सुद्धा स्टुडिओची जागा खटकतच होते. स्वानंदी, अगं 5:30 झाले. मी काय बोलत बसलो, सॉरी. तुला तुझी पण कामं संपवायची असतील, तू ये. मी तुला हवं तर हा व्हिडिओ मेल करून ठेव. अजित सर, अहो असं सॉरी नका ना म्हणत जाऊ. आणि या प्रोजेक्टला वेळ देणं हेच माझं काम आहे की. आणि माझं थोडंच काम राहिलंय, ते करून जाईन मी घरी. येते. स्वानंदी, काही नाही. शेखर म्हणजे आपला वॉचमन, त्याला जाताना सांग फक्त माझ्या केबिनचा लाईट आणि एसी चालू ठेव. बाकी सगळं व्यवस्थित बंद करून घे आणि मग घरी जा. म्हणजे मी ऑफिसमध्येच काम करणार आहे आज, म्हणजे ऑफिसमध्येच थांबणार आहे. तुम्ही ऑफिसमध्येच राहणार का? कारण अगं काम आहे थोडं मला. आणि सॉरी. ओके फाईन, मी खरं सांगतो. स्वानंदी, मॉमची कुठली तरी किटी पार्टी आहे, तिला घरी यायला उशीर होणार आहे. डॅड इलेक्शनच्या कामांमध्ये बिझी असतात. मी एकटा घरी जाऊन काय करू? म्हणजे मी घरी गेल्यानंतर माझ्याशी बोलायला तिथे कोणीच नसतं. मला खूप एकटं वाटतं एवढ्या मोठ्या घरात. असं वाटतं हे घर आता मला खायला उठणार आहे. कळत नाही काय करू. मग भीती वाटायला लागते. दारूकडे तर परत खेचला जाणार नाही ना मी. आणि आजार परत मला त्याच्या विळख्यात. मग मला भीती वाटते घरी एकट्याला राहायला. मित्रांना भेटत नाही कारण त्यांना माझ्या आजाराबद्दल अजून काही ठाऊक नाही. त्यांना कळलं तर ते परत 100 प्रश्न विचारणार, कधी, कसं, कशामुळे. सो आय ट्राय टू. थँक्स. बरं वाटतंय का आता? मला बरं वाटतंय. थँक्यू स्वानंदी. तू प्लीज जा, प्लीज. आणि तुमच्या जेवणाचं काय सुजित सर? जेवणाचं जेवण मी ऑर्डर करेन. आणि एकटेच जेवणार? हो हो, त्यात काय. जेवेन की एकटा. मी थांबू का तुम्हाला कंपनी द्यायला? तू थांबशील स्वानंदी? मला जेवण्यासाठी कंपनी म्हणून थांबशील तू? हो सुजित सर, थांबेल की. तुमचं जेवण होईपर्यंत थांबेल. मग तुम्ही बी घरी जाऊन आराम करा. स्वानंदी, नाही म्हणजे आपण इथे असं ऑफिसमध्ये जेवण्यापेक्षा कुठेतरी बाहेर जायचं का जेवायला? नाही म्हणजे मलाही मोकळ्या वातावरणात जरा बरं वाटेल. आणि सोबत तू असशील म्हटल्यानंतर तसं काही टेन्शन नसणार मला. पण जर तुला ओके असेल तर, तुला चालणार असेल तर. अजित सर, हो चालेल की. आणि आता तुमची तब्येत बरी असणं जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला बरं वाटणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे येईन मी तुमच्यासोबत. पण माझं जरा काम राहिलंय, ते करून घेते आणि मग निघूयात आपण. हो चालेल. माझे पण 2-3 फोन कॉल्स आहेत, मी ते करून घेतो. तुझं झालं की मला कळव, मग एकत्र निघूया. येते मी. थँक्यू. येऊ का म्हणलं? हे काय? हे काय म्हणजे? हो, भाकरी, पिठलं, कांदा तुम्हाला लय आवडतं ना, म्हणून माझ्या हातानं बनवून आणलंय. अहो पण याची काही गरज नव्हती. अहो मणी सर, नेहमी काही गरज असते म्हणूनच करायचं असतोय. कधी कधी वाटतं की आपल्या माणसासाठी काहीतरी करावं म्हणून बनवलं. आणि तसं पण रोज रोज मेसचं खाऊन कंटाळा आला असेल ना. तुम्ही जेवण करा ना, घ्या. नाही, मी जेवेन नंतर. म्हणे सर, तुम्ही लय डॅशिंग आहात. हा म्हणजे डॅशिंग माणसांचं असंच असतं, त्यांना प्रेम बिम काही कळत नाही. तसे तुम्ही खूप प्रेमळ आहात. मला वाटलं होतं तुम्हाला प्रेम कळत असेल, पण नाही. हा, तुम्हाला काही कळत नाही प्रेम बिम.
समोरच्या माणसाच्या मनातल्या भावना नाही समजत तुम्हाला, पण आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, जशी ही भाकरी पिठल्याशिवाय अपूर्ण आहे ना, म्हणी सर. काय हा किती वेळ, इतका उशीर? अहो किती उशीर काय, किती उशीर, 10 पण नाही वाजले अजून. आणि मी सांगितलं होतं ना तुम्हाला, सुजित सरांबरोबर जेवायला गेले होते. अजून कोण कोण होतं तुमच्यासोबत? आम्ही दोघच होतो, बाकी कोणी बी नव्हतं. म्हणी सर, इतक्यात खूप काळजी करताय बरं का तुम्ही. मग काळजी करू नको तर काय करू स्वानंदी? आणि तुम्हाला म्हणी सर काय झालं? हो, तुम्हीच मला म्हणाला होता ना की सुजित सरांना आपल्या मैत्रीची गरज आहे, म्हणून गेले होते मी. आणि तुम्ही अगदी बरोबर बोलला होता, त्यांना आपल्या माणसाची, आपल्या मैत्रीची लई गरज आहे. आपण त्यांना एकटं सोडता कामा नये. आणि काय वॉर्डन मॅडमची ड्युटी तुम्ही घेतली की काय आज? बरं, चौकशी वगैरे करून झाली असेल तर जाऊ का? मी अजिबात मस्करीच्या मूड मध्ये नाहीये स्वानंदी. आणि काय चालवलंय तुम्ही? काय फूस लावली तुमच्या बहिणीला? काय भलतं सलतं भरून ठेवलंय त्यांच्या मनात? भलतं का? काही बोलली का ती? मला पिठलं भाकरी आवडते म्हणून त्यांनी बनवून आणली. आणि काय म्हणी सर? मनातल्या भावना बोलली, असंच ना स्वानंदी? हो, एखाद्याला एखाद्याविषयी प्रेम वाटणं आणि ते बोलून दाखवणं हे चुकीचं कसं? तायडीला तुम्ही आवडता आणि तिने हे तुम्हाला सांगितलं, मग यात एवढं चिडण्यासारखं काय? त्यात चिडण्यासारखं काहीच नाही, काहीच नाही. मुळात तुमच्या बहिणीने तुम्हाला सांगून, तुम्हाला विचारून त्यांच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या. याचं तुम्हाला काहीच वाटत नाही, काहीच फरक पडत नाहीये स्वानंदी. माझ्या तायडीचं आयुष्य माझ्यामुळं पार मातीत मिसळलं. आता एवढं मोठं आयुष्य तिने एकटीनं कसं काढायचं? आणि हे सगळं कुणामुळे झालं तर माझ्यामुळं. तिच्या आयुष्याची घडी बसवायची जबाबदारी माझी नाही तर कुणाची आहे म्हणी सर? आणि तुमच्यासारखा जोडीदार हातात दिवा घेऊन जरी शोधला ना तरी सापडायचं नाही. आणि एवढं सगळं असून सुद्धा तायडीला बी तुम्ही आवडता, म्हणजे तिनं मला असं सांगितलं तर मी खोट काढून नकार देणार होते का? आणि तुम्ही खरंच विचार करा की माझी तायडी लय गुणाची आहे, तुमचा संसार सुखानं करेल, तुम्हाला लय खुश ठेवल. तुम्ही खरंच एकदा तिचा विचार करा. माझ्या मताला, माझ्या वाटण्याला काहीच अर्थ नाही, किंमतच नाही. सॉरी. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी चुकले तर मला माफ करा. तुमचं जेवण बिवण झालं ना? झोपा की लवकर, उद्या कामाला जायचंय. कामाला जायचंय वे? हा, बघितलंच जेसी, सारखी टेन्शन मध्ये असते, नुसतं काम काम काम.
आधीची गावाकडची स्वानंदी बघितली असतीस ना तर तुला कळलं असतं. तिकडे कायम हसायची, खेळायची आणि तिच्या त्या टिंगू गँग बरोबर दंगा करत असायची नुसती. आणि एवढं सगळं करून आईला कामात मदत पण करायची. पण आता बघ ना कशी सिरियस झालीये. काय का स्वानंदी, शेवटची कधी खळखळून हसलेलीच आठवते का? अगं काही काय तायडे, खळखळून हसायला मी काय लहानपणीची स्वानंदी आहे का? घ्या, म्हणजे 4-6 महिन्यात लय मोठी झाली होय ग तू. हो स्वानंदी, कार्तिकीताई म्हणते ते एकदम बरोबर आहे. आय नो तुझ्या आयुष्यात थोडे टेन्शन आहे, प्रॉब्लेम्स आहेत, पण तू सतत आनंदी राहायला पाहिजेस, हसत खेळत राहायला पाहिजे. कार्तिकीताई म्हणते तसा पहिल्यासारखा दंगा केला पाहिजेस. आणि तुला माहितीये का, मी ना एका पुस्तकात वाचलं होतं की ह्या अशा अवस्थेत ना बायकांनी सतत खुश राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे. अगं काय घेऊन बसलाय तुम्ही दोघी बी? मी नेहमी आनंदातच असते की, हसत असते. उगं काहीतरी डोक्यात घालून घेऊ नका. मी काय म्हणते, आपण एक काम करूया का, आता अनायसे अक्षय तृतीया आलीच आहे तर कार्यक्रम करूया का हॉस्टेलमध्ये? हा, ए वाव, अक्षय तृतीया काय असतं हे? एक काम करूयात, आपण ना मस्त गॅदरिंग सारखा मोठा इव्हेंट करूयात. स्टेज बांधूयात, आपण मस्त साडी घालून एकदम ट्रेडिशनल वे मध्ये सगळा हा सेलिब्रेट करूयात. डान्स, सिंगिंग, अजून बाकी सगळ्याच गोष्टी. ए बाई जेसी, असलं काही बी नसतं. मुळात असा काही कार्यक्रमच नसतो. खरं म्हणजे अक्षय तृतीयेला पहिला आंबा देवासमोर ठेवून नंतर तो खायचा असतो, असं आमची आई म्हणायची. आणि आता जानेवारी आला नाही आला की आपण आंबा 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 करत असतो. 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. मग कुठलं शुभ कार्य असू दे, सोनं नाणं घेणं असू दे, कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात अक्षय तृतीयेपासून करतात. बाकी काही विशेष नाही. अरे काही विशेष नाही म्हणजे कसं? अगं आमच्याकडे खानदेशात तर मातीचा घडा, सुगड याची पूजा होते. पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात. सासूर वासिणीचा सण म्हणून हा दिवस आमच्याकडे साजरा होतो. हा दिवस म्हणजे मातीतून जे नवीन धान्य उगवतं, नवीन निर्मिती होते, त्याची पूजा असते. तो हा दिवस. हो मॅडम, आमच्याकडे तर झाडालाही मोठमोठाली झोके बांधतात आणि मस्त फुलांनी सजवतात आणि मुली मज्जा करतात त्या झोक्यांवरती. आमची स्वानंदी तर हे मोठमोठाले झोके घ्यायची. हो, म्हणजे काही ठिकाणी ही प्रथा असेल, नाही असं नाही, पण हा दिवस मुलींसाठी साजरा केला जातो. म्हणजे मुलींनी मनसोक्तपणे खेळावं, बागडावं, हसावं, आनंदात राहावं म्हणून शेतात झोके बांधतात. कळलं? थोडक्यात हा मुलींसाठी दिवस आहे. मॅडम, आपण पण करूयात का ही पूजा? मस्त झोके बांधूयात, छान फुलांनी सजवूयात, मुलींना पण मजा येईल, तेवढीच स्वानंदीला पण मजा येईल. बघितलं ना कशी सारखी टेन्शन मध्ये असती. चेहरा पार सुकलाय माझ्या पोरीचा. तायडे ऐक ना, आपण नको ना अक्षय तृतीया साजरी करायला. मला आईची अजूनच आठवण येईल. तुला आठवतंय मागच्या अक्षय तृतीयेला तिनं देवीच्या मंदिरासमोर छान पूजा बांधलेली. नेहमीच ठरलेलं असायचं तिचं नवीन खण, नवीन साडी देवीसाठी घेऊन जायची. गावकऱ्यांनी आणलेले सगळे आंबे पुजारी बाबा आईच्या मदतीनं तोरण बांधायचे. लय समाधान असायचं तिच्या चेहऱ्यावर. आणि आता आयुष्यात पहिल्यांदा अक्षय तृतीयेला तिचा असा समाधानी चेहरा नाही बघता येणार मला. नको न करूया आपण साजरी. बघितलं मॅडम, कायम आईच्या आठवणीत दुःखात असते. मॅडम, आपण करूयात ना अक्षय तृतीयेचा कार्यक्रम, आणि हॉस्टेलच्या सगळ्या पोरींना पण बरं वाटत. एकतर आम्ही सगळ्या पोरी गाव सोडून, घर सोडून इथं आलोय ना, तर गावाकडच्या रीतीभातींशी टचच नाही राहिलाय. त्यानिमित्तानं पोरींना पण कळल की
त्यांचे ते सिनेमे फिनेमे पार्टी बिर्टी सोडून पण बाकी पण आयुष्यात मज्जा करता येते. तुमची ती खानदेशी पद्धत पण आम्हाला कळत. हा मॅडम, करूयात ना कार्यक्रम. आंटी, हे घे, खास तुझ्यासाठी अक्षय तृतीय निमित्त गिफ्ट. काय आंटी यार? बघ, उघडून बघ. ओके. वाव, आंटी गोल्ड कॉइन माझ्यासाठी. थँक्यू 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 व्हेरी मच. खरंच थँक्यू. पण इतकं मोठं गिफ्ट कशासाठी हो? पण ठीक आहे, तुम्ही इतक्या प्रेमाने दिलंय तर ठेवते मी माझ्याकडे. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुमच्याकडून इतकं मोठं गिफ्ट मिळणं म्हणजे मी लकी समजते स्वतः. तुम्ही साक्षात लक्ष्मी आहात आणि तुम्ही मला हे इतकं मोठं गिफ्ट देणं म्हणजे माझी भरभराटच होईल. होईल होईल, तुझीच भरभराट होईल. आमचे आबा नेहमी म्हणायचे, पोरींच्या पायात लक्ष्मी असते. बघ, सरपोतदारांना लग्नानंतर मिळालेलं वैभव. आबांचं म्हणणं खरं ठरलं की नाही? मी आलोच. हॅलो हॅलो साहेब. हॅलो मणी, काही अर्जंट काम होतं का? नाही, बाईक चालवत होतो म्हणून विचारलं. अरे कामा व्यतिरिक्त सहज फोन करू शकत नाही का मी तुला? इतका बरका झालाय. अरे आज अक्षय तृतीया, त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुला फोन केलाय मी. आज आपल्या पार्टी ऑफिस मध्ये सत्यनारायणाची पूजाही आहे, पण तू काही आला नाहीस. तू ही तुझी नवीन वाट चालायला सुरुवात केली आहे. म्हटलं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुला शुभेच्छा द्याव्या आणि हाल हवालही विचारावे. कसा आहेस तू? काय म्हणतोयस? सगळं ठीक आहे ना? खूप धन्यवाद साहेब, आणि तुम्हालाही अक्षय तृतीयेच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. या निवडणुकीत तुम्हाला भरघोस मतांनी यश मिळू दे. अरे यश तर मिळेलच रे, पण ते नेहमीसारखं गोड लागणार नाहीये. कारण यशाचा पहिला गुलाल तुझ्याकडून उधळला जाणार नाही ह्याचं वाईट वाटतंय. अरे आजपर्यंत तू प्रत्येक निवडणुकीत माझ्या बरोबर होतास, किती उत्साहात काम करायचास, त्यामुळे कार्यकर्तेही जोशात असायचे. मला वाटलं होतं की तुझा राग निवळला की तू परत येशील, पूर्वीसारखं पक्षाच्या कामात लक्ष घालशील. पण साहेब, तुमचं माझ्यावरचं हे प्रेम बघून भरून आलंय. पण खरं सांगू, तुमच्याकडून खूप काही शिकलोय साहेब मी. आता जे शिकलोय ते अंमलात आणायची वेळ आहे. तुम्ही या पंखात भरपूर बळ दिलंय, आता ते बघू कुठपर्यंत घेऊन जातंय. आणि साहेब, राहिला निवडणुकीचा प्रश्न, तर मी कायम तुमच्या बरोबरीने उभा आहे. पण मला असं वाटतं यावेळी तो मान तुम्ही सुजितला द्यावा. एकदा सुजितला या यशाच्या गुलालाची नशा कळली ना, मग बघा तो कसं मन लावून काम करतो. आणि साहेब, मी शरीराने नसलो तरी मनाने आहे ना तिथे. बोलण्यात तू कधी हार मानलीस का? ती आता मानशील. बरं ते जाऊ दे, मला हे सांग, तू कुठे आहेस? अरे निदान सणासुदीच्या दिवशी तरी तोंड दाखवण्यापुरतं घरी ये. एवढं मागायचा हक्क तरी आहे ना मला. साहेब, मी अगदीच आलो असतो, पण आज हॉस्टेलच्या कामानिमित्त बाहेर पडलोय आणि जिकडे जाणार आहे तिथे बराच वेळ लागेल, कदाचित संपूर्ण दिवसही लागेल. अरे मणी, का एवढा त्रास करून घेतोयस तू? का हाल करून घेतोयस? अरे सणासुदीलाही काम करतोयस तू. अरे सोड ना, हट्ट सोड, ये घरी ये. अरे हे घर, इथली माणसं तुझीच आहेत रे. त्याच विश्वासाच्या जोरावर बाहेर पडलोय ना साहेब.
म्हणून ताटमानेन जगतोय. मला तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा, पॉवर काहीच नकोय. मला माझ्या मनगटाच्या जोरावर काहीतरी करायचंय. मणी, तू नक्कीच मोठं भरीव काम करशील ह्याची मला खात्री आहे. तुला जरी नसली तरी सुद्धा मला तुझी गरज आहे. पार्टीच्या कामासाठी तुझ्याशिवाय दुसरं कोणीही विश्वासातलं नाहीये मणी. मणी, मला एक वचन दे. नाही, आता लगेच पूर्ण कर असं माझं म्हणणं नाहीये. तू घे ना, वेळ घे ना. तुला वेळ हवाय ना, वेळ घे. तुला जे काही अचीव करायचंय ते तू अचीव कर. स्वतःला बेलाशक आजमाव तू. पण शेवटी घरी ये. आयुष्यभर असा परक्यासारखा घराबाहेर राहू नकोस मणी. हे बघ मणी, टेक युअर टाइम, पण घरी परत ये. मला वचन दे मणी. साहेब, मला एक फोन येतोय, मला तो रिसीव्ह करावा लागेल. स्वानंदी, आता घड्याला हळून लाव. मातीच्या घड्याची पूजा का करतात? अक्षय तृतीयेला मातीच्या घड्याचीच पूजा करतात. म्हणजे मातीपासून बनवलेल्या घड्याची पूजा करतात. या दिवशी मातीला महत्व आहे, मातीचा सन्मान आहे हा. आपण घड्याची पूजा करतो म्हणजे एका अर्थाने आपण मातीची पूजा करतो. आता पावसाळा येणार, मातीला थेंबांनी चिंब करणार, तृप्त करणार, आणि मग याच मातीमधनं एक नवीन अंकुर फुटणार. म्हणजे हा मातीचा सन्मान आहे. म्हणजे एखाद्या बाईसारखंच की. अगदी बरोबर. मातीचा सन्मान म्हणजे बाईचा सन्मान. आणि म्हणून या दिवशी सासरी गेलेल्या मुलींना माहेरी बोलवतात, त्यांचे लाड करतात, गोडधोड खायला घालतात. आणि सासरी कामात राबून राबून दमलेल्या मुलींना माहेरी जर 4 दिवस आराम मिळतो. मॅडम, हे हॉस्टेल बी आम्हा मुलींचं माहेरच आहे की. आणि आपल्या पूर्वजांनी किती विचार करून सण साजरे केले नाहीत. ऋतूप्रमाणे सण, आणि तसंच सगळं खायचं पण. या सगळ्यात बाईचा विचार पहिले केला जातो. झाली का पूजा? करा की पटपट. झोपाळ्यावर बसायला जायचंय की नाही? तू काय लहान मुलगी आहेस का? मगासपासून बघते सारखा झोपाळ्यात बसायचं. पूजा होऊ दे पूर्ण, मग बसूया ना झोपाळ्यात. मॅडम, तसं नाव माझं लावतीये ती, पण तिला झोपाळ्यावर बसायला लय आवडतं. अहो, लहानपणी ना ती लय झोपाळा खेळायची. आईच्या हातचा तर लहानपणी लयच मार खाल्लाय तिने. तासन तास झोपाळ्यावर बसलेली असायची. अगं, असं काही नाही. मला वाटलं तुझीच थोडीशी मजा होईल म्हणून. बाकी काही नाही. तू चालू दे, पूजा चालू दे. सगळ्या नुसत्या अशा उभ्या राहणार आहात का? पाया पडा. करते. साठी प्रसाद वाट सगळ्यांना.
शिखा प्लीज जोरात धोका नको देऊ. का? अगं तुलाच मोठा धोका घ्यायचा होता ना, मग घे. नाही प्लीज थांबव, मला भीती वाटते.